गाजवायची गरज पडणार नाही. म्हणून ऐका, श्रीमंत माणसाला जर वाटत असेल, एक वाक्य सांगू गुरुजी, समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे, समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे, पण समुद्रावरून फिरायला जाणाऱ्या माणसाला सुद्धा हातात बिस्लरी घेऊन जावं लागते, काय जाळायची त्याची श्रीमंती. बरोबर दादा, बरोबर बोलतोय मी बरोबर बोलतोय बाबा, बरोबर आहे. मला असं वाटतंय की 2 लाख रुपये महिन्याला पगार तुमच्या घरात येत असेल, पण तुम्ही सप्ताहाची वर्गणी देत नसाल तर काय जाळायची तुमची श्रीमंती, काय जाळायची, आमच्या काय कामाची. नाही तुम्ही तुमच्या काही लोक म्हणतात की हा माणूस खूप श्रीमंत आहे, याने एखादी पंगत घातली का, नाही ते याच्यात नसतात, मग आमच्या काय कामाची त्याची श्रीमंती. सरळ सरळ आहे का नाही सांगा. याने एखादी पंगत घातली असेल, याने एखादी वर्गणी दिली असेल, अन्नदान केलेलं असेल, संप्रदायासाठी जी व्यक्ती करत असते ना ती व्यक्ती मोठी असते. माझं बोलणं आमच्या दृष्टीनं मोठी ती आहे. मग त्याला 1000 रुपये जरी महिना असला, पण त्यातले 10 रुपये जर तो सत्संगाला देत असेल तर तो मोठा आहे, तो मोठा आहे ना. माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. लक्षात येतंय माझं बोलणं. त्याची श्रीमंती, हे बघा एक वाक्य सांगतो, तुम्ही किती श्रीमंत आहात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तुमच्या कपाटातल्या नोटा मोजत बसू नका. तुमच्या गल्लीमध्ये तुमच्यावर काही संकट येऊ द्या, आणि तुमच्यावर संकट आल्याच्या नंतर तुमच्या गल्लीतले, तुमच्या डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर तुमच्या गल्लीतल्या किती लोकांचे हात तुमचे डोळे पुसण्यासाठी पुढे येतात, याच्यावरून तुमची श्रीमंती कळत असते. माणुसकी महत्वाची असते, माणुसकीपेक्षा पैसा महत्वाचा